तुम्ही वर्कआउटसाठी घेत असलेला प्रोटीन शेक आणि प्रोटीन बार्स जीवघेणे ठरतात का ते सांगते, पण त्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा। वजन कमी करण्यासाठी किंवा मसल्स वाढवण्यासाठी घेतले जाणारे प्रोटीन शेक्स आणि प्रोटीन बार्स आता आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा दावा तज्ञांनी केलाय। सध्या खूप जण रोजच्या जेवणात प्रोटीन पावडरचा समावेश करतात, पण यामध्ये लपलेल्या काही घातक गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात का? डॉक्टर हरीश श्याम सांगतात की हे सप्लिमेंट्स खास करून खेळाडू, बॉडी बिल्डर्स, वृद्ध व्यक्ती किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांसाठी उपयुक्त असतात, पण साधारण निरोगी प्रौढ व्यक्ती ज्यांचं जेवण नीट आहे त्यांना याची अजिबात गरज नसते आणि गरज नसताना प्रोटीन घेतलं तर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं। डॉक्टर सुमंत मलपट्टू यांचा दावा आहे की ॲनिमल बेस्ड प्रोटीनचा जास्त दिवस पिलं तर कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो। प्रोटीन मेटाबॉलिझम दरम्यान तयार होणारे टॉक्सिन्स आतड्यांमध्ये सूज निर्माण करतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो। बाजारात उपलब्ध असलेल्या कमी दर्जाच्या प्रोटीन पावडरमध्ये शिस, पारा, कॅमेडियम, आर्सेनिक सारखे जड धातू आढळतात। हे धातू शरीरात साचून किडनीचे आजार, न्यूरोलॉजिकल समस्या आणि कॅन्सरचा धोका वाढवतात। म्हणूनच जर तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल तर FSSAI अप्रूव्ड थर्ड पार्टी टेस्टेड प्रोडक्ट्स निवडा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या। ही रील तुमच्या जिमला जाणाऱ्या किंवा प्रोटीन घेणाऱ्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच फायद्याच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।